कर्जत खालापूर मतदारसंघातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली। या बैठकीला मावळचे खासदार श्रीरंगअप्पा बारणे आणि आमदार महेंद्र थोरवे उपस्थित होते। गेल्या 8 दिवसात सुमारे 750 मिमी पावसाची नोंद झाल्याने दरडी कोसळणे, रस्ते खचणे, पूल नादुरुस्त होणे, वीज पुरवठा खंडित होणे आणि अनेक गावांचा संपर्क तुटण्याच्या घटनांचा बैठकीत आढावा घेण्यात आला। या बैठकीत कर्जत खालापूरचे प्रांताधिकारी प्रकाश संगपाळ, खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण, कर्जतचे तहसीलदार धनंजय जाधव, निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, गटविकास अधिकारी संदीप कराड व सुशांत पाटील, खोपोलीचे मुख्याधिकारी पंकज पाटील, कर्जतचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार, कर्जत पोलीस निरीक्षक उमेश पाटील, खालापूर संपर्क प्रमुख विजूभाऊ पाटील, नगराध्यक्षा रोशनाताई मोडवे, तालुका प्रमुख संदेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ढोंबरे, महिला आघाडीच्या रेश्माताई आंग्रे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व आपत्ती काळात मदत कार्य करणाऱ्या सामाजिक संघटना सदस्य उपस्थित होते। खासदार श्रीरंग बारणे यांनी कर्जत खालापूर मतदारसंघातील नुकसानग्रस्तांना तातडीने मदत, पंचनामे जलद पूर्ण करणे आणि शासनाच्या योजनांचा लाभ त्वरित पोहोचवण्याचे निर्देश दिले। तर आमदार महेंद्र थोरवे यांनी सर्व विभागांनी समन्वये काम करून नागरिकांच्या सुरक्षतेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले। दुर्गम भागातील सुरक्षतेसह पर्यटन स्थळांवरील खबरदारी वाढवण्याचे निर्देश देण्यात आले असून आगामी मान्सून काळात प्रशासन अधिक सतर्क राहणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले। अतिवृष्टीमुळे कर्जत आणि खालापूर तालुक्यामध्ये नैसर्गिक आपत्ती ओढली, त्याच्या संदर्भात मी स्वतः आमदार महेंद्र थोरवे, प्रांत अधिकारी, तहसीलदार, सगळ्या विभागाचे प्रमुख अधिकारी यांच्याबरोबर आढावा बैठक घेतली। शेतीचं झालेलं नुकसान, त्याचबरोबर काही ठिकाणी बंधारा वाहून गेला, त्यामुळे शेतीचं नुकसान झालं आणि रस्ते मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टीमुळे खराब झालेले आहेत। काही नाले, काही साकव वाहून गेल्याच्या तक्रारी होत्या आणि या संदर्भामध्ये आढावा घेऊन काही सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या। आरोग्य विभागाच्या, पाणी पुरवठ्याच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील ज्या ज्या ठिकाणी पाणी पुरवठा खंडित झाला, काही ठिकाणी स्मशानभूमी नदीलगत असल्यामुळं त्याही वाहून गेल्याच्या अनेक तक्रारी होत्या आणि सविस्तर आढावा घेतल्यानंतर 3-4 दिवस मोठ्या प्रमाणावरती तर कर्जत खालापूर वरती मावळ या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती खरं तर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आणि या नुकसानीमध्ये मोठी नुकसान ही शेतकऱ्यांची झालेली आहे। तर आता भाताची रोपं लावली होती, काही ठिकाणी ती वाहून गेली, काही ठिकाणी कुजली। त्या शेतकऱ्यांना मदत करण्याच्या संदर्भामध्ये त्याचा पूर्णपणे अहवाल करून नुकसान भरपाईचा शासनाकडे पाठवून त्यांना नुकसान भरपाई वेळेत मिळावी या दृष्टिकोनातून ही बैठक खरं तर महत्त्वपूर्ण होती। तक्रारी आहेत, पावसामुळं, अतिवृष्टीमुळे काही पोल पडले असतील, काही डीपीच्या बाबतीमध्ये बंद पडून किंवा काही डीपी जळून वेळेवर लाईट चालू झाली नसेल, याचा संपूर्णपणे आढावा घेऊन काही सूचना आम्ही दिल्यात। कारण पावसाळ्याचे दिवस संपलेले नाहीत, अजूनही पावसाळा सुरुवात होणार आहे। सुरुवातीच्या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे रायगडच्या या भागामध्ये झालेले नुकसान, या नुकसानीची भरपाई देखील शेतकऱ्यांना, संबंधित नागरिकांना वेळेत मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही सूचना दिलेल्या आहेत। मी तुम्हाला सांगतो, प्रसारमाध्यमातून 1-2-3 दिवस बातम्या येत होत्या, मोरवे धरणाच्या आतमध्ये काही वाड्या आहेत, त्यांना पूर्वी मोरवे धरण होत असताना विस्थापितांना जागा वाटप केलेली असं शासनाकडून सांगण्यात येत होतं। खरं तर 2015-16 मध्ये मी स्वतः तिथे भेट दिली होती। त्या ठिकाणी नागरिकांच्या समस्या देखील जाणून घेतल्या होत्या। काही ठिकाणी लाईट नव्हती, ते लाईट देण्याचं देखील काम केलं होतं आणि आमदार साहेबांनी देखील त्या बाबतीमध्ये सविस्तर माहिती घेतली। उरण विधानसभा मतदारसंघामध्ये तो काही भाग येतो माथेरानच्या पायथ्याला आणि त्या सगळ्या ज्यावेळेस मोरबे धरण होतं त्यावेळेस त्या विस्थापितांना जागा काही प्रमाणामध्ये वाटप होती। त्यांचे अनेक प्रश्न आहेत, या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यावरती बैठक घेऊन
त्यांना न्याय देण्याची भूमिका मी स्वतः आमदार साहेब महेंद्र शेठ कर्वे आम्ही दोघं घेणार आहे. शेवट शासन आपले आणि ज्या ज्या ठिकाणी असे नागरिक राहतात किंवा शेतकरी राहतात, काही आदिवासी बांधव राहतात, त्यांना रस्ते लाईट पुरवणं ही शासनाची जबाबदारी शासन स्तरावर करतो. पण काही अडचणी देखील आहेत, कारण तिथं ॲक्विशन देखील जागेचं काही प्रमाणामध्ये झालं होतं. ते सांगतात की जागेचं ॲक्विशन होत असताना त्यांच्या मूळ शेतकऱ्यांच्या नावावरती 7 बारे या संदर्भात लवकरच जिल्हाधिकाऱ्यांसमोर एक बैठक घेतली जाईल. सविस्तर कागदपत्राची पाहणी केली जाईल आणि त्या नागरिकांना न्याय देण्याची भूमिका आम्ही स्वतः लोकप्रतिनिधी आणि शासन स्तरावर घेतली जाईल. जिल्हाधिकाऱ्यांचा एकदा अहवाल या संदर्भामध्ये पूर्णत्वाला आल्यानंतर संबंधित विभागाच्या मंत्र्यांबरोबर बैठक घेऊन राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, नगर विकास विभाग त्यांच्याकडे, कारण मोरबे धरण हे नवी मुंबई महापालिका पाणी त्या ठिकाणी उचलते. अनेक प्रमाणामध्ये खालापूर तालुक्यातल्या समस्या देखील त्यांनी जागा दिली शेतकऱ्यांनी त्यांच्या देखील आहे. त्या संदर्भात लवकर एक बैठक घेऊन त्यांना न्याय देण्याची भूमिका घेऊ.